येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोषनिमित्त सकाळपासूनच शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली। सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या पिंडीला तसेच दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न झाली। यावेळी महाआरतीनंतर आलेल्या शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती। यावेळी महामृत्युंजय मंदिराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी आलेल्या शेकडो शिवभक्तांनी रक्तदानाचा हक्क बजावला। आज दिनांक 8/6/2025 रोजी महामृत्युंजय मंदिरात प्रदोषाचा मोठा कार्यक्रम झाला व आमच्या छतानी कुटुंबियाला तो मान मिळाला त्याबद्दल आणि संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन मोठ्या प्रमाणात डाळभट्टीचं करण्यात आलं। सगळ्या शिवभक्तांनी त्याचा लाभ घेतला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। व दर दिवशी ह्या महामृत्यू मंदिरात हजारो भाविक दर्शन घेतात, याचा खूप मोठा आनंद आहे। त्यावेळेस रक्तदान शिबिराचं बी खूप मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं। खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं आहे सगळ्या शिवभक्तांनी, त्यांचे बी खूप आभार। आम्ही आज प्रदोष निमित्त मालेगाववरनं खास दर्शनाला दर प्रदोषला येतो। ह्या ठिकाणी एका बाजूला प्रेत जळत असतात, दुसऱ्या बाजूला भाविकांची अफाट गर्दी दर्शनासाठी व जेवणासाठी असते। तसेच आज प्रदोषानिमित्तानं बहुतेक भाविकांनी रक्तदान शिबिर आयोजन केले होते, त्याचं रक्तदान केले। अशा प्रकारे दर 15 दिवसांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी प्रदोष होतो, त्या दिवशी मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित लावतात। साधारणतः जवळपास 5 ते 6 हजार भाविक इथे येऊन जेवण करतात। अन्नदाते पण मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात आणि ह्या ठिकाणी आलेल्याचे प्रत्येक दुःख निवारण करणं किंवा कोणाचा आजार असो, कोणाची आर्थिक समस्या असो, काय असो, इथे भगवंताच्या चरणी आपण माथा ठेवल्यावर नक्कीच त्या पूर्ण होतात। आणि ज्या लोकांना अनुभव आले ते लोक इथे आवश्यक आपली हजेरी लावतात। मी तर म्हणतो असं दैवत आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात नव्हे तर फक्त आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या येवला तालुक्यात आहे। मी सांगतो या ठिकाणी एक वेळ जरूर येऊन देवाचं दर्शन घ्यावं हे मी इतर लोकांना विनंती करतो। मी आज प्रदोष निमित्त येवला येथील अमरधाम महामृत्युंजय मंदिरात आलेली आहे। या मंदिरातून मी म्हणजे आम्ही अमावस्याच्या दिवशी पण पूजा केली होती। आम्हाला कोणीतरी सांगितली का बा ह्या मंदिरात महामृत्युंजय मंदिरात आल्यानंतर खूप काही घटना घडतात की सत्यात जे अनुभव येतात ते बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितले। आम्हाला पण अनुभव आला आणि मी ह्या मंदिरात बऱ्याच वेळा येऊन गेली। या मंदिरात बरेच जण प्रदोषानिमित्त येतात, बरेच भाविक जेवण करण्यासाठी पण येतात। या मंदिरात प्रदोष निमित्त महाप्रसादाचं आयोजनही केलेले असतं। इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येऊन आपली जी समस्या असते ते मांडतात आणि येवल्यात महाराष्ट्रात हे येवल्या या ठिकाणी जिथे स्मशानभूमीत हे मंदिर आहे, मी हे मंदिर पहिल्यांदाच पाहिलेलं आहे।